काय शिवसेनेला काय विश्वास वाटतो? आमच्या शिवसेनेला आता नाही म्हटलं तरी 33 ते 40 हे उमेदवार आता आमच्याकडे मुलाखतीला आलेले म्हणजे तिकीट मागण्यासाठी. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या त्याचे पण अगोदर झाले, ते पण येऊन गेले. सगळे चांगले आले आणि आम्हाला हे चांगलं आहे. आमची शिवसेनेवर प्रेम करणारा हा कोल्हापूर शहर आहे. त्याच्यामुळे आणि शिवसैनिक पण खूप चांगल्या रीतीने आज आमच्याकडे मुलाखतीसाठी आले आणि त्यांना आम्ही 35 ते 40 ह्या सीट आम्ही तर मागणारच आहोत कोल्हापूर. सर, सध्या आपल्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांमध्ये विरोधाभास पाहायला मिळतोय. त्यांच्यामध्ये समोपचार होईल का? कारण एकंदर पाहता ताकदीचे कार्यकर्ते असून ते एकजूट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्या संदर्भात काय सांगू? आज तुम्हाला कुठे दिसलं? मला तर एकजूटच दिसली. आता सगळेच होते. आता इथे देवणे बसले आहे. संजय पवार आज त्यांची कोर्टाची तारीख आहे म्हणून आता इकडनं थोडा वेळ थांबून गेलेत. रवी आहे तिथे, महिला जिल्हा प्रमुख, सगळे आमचे ताकदीचे जिल्हा प्रमुख वगैरे सगळे आहेत सेनी. जेव्हा शिवसेनेवर माझ्या घाला येतो त्यावेळेला आमचे सगळे शिवसैनिक तुटून पडणारच आहेत आणि आता या महानगरपालिकेला तुम्हाला दिसूनच येणार आहे. चांगल्या पद्धतीने महानगरपालिका आम्ही लढणार आहोत. बंटी पाटील याच्याशी पण चर्चा करू आणि राष्ट्रवादीचे कोण असतील त्यांच्याशी चर्चा करू. मनसेचे जे आहेत आमचे मनसेचे जिल्हा प्रमुख मला थोड्या वेळाने भेटायला येत आहेत, त्यांच्याशी चर्चा करून आम्ही चांगल्या पद्धतीने यावेळेला शिवसेना आणि आघाडीचे चांगले नगरसेवक आणि सत्ता आणण्याच्या प्रयत्नातच आम्ही लढणार आहोत यावेळेला. खरं तर इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि ज्या पक्ष जागा वाटपामध्ये जागा या कमी येणार आहेत, तर यामध्ये आता जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आता कसा समन्वय साधला जाणार? आम्ही पहिला जिंकून येण्याचा कॅटेगरी लावणार. ठीक आहे, आमच्याकडे इच्छुक पक्षाचे आता 33 ते 40 लोक आलेले आहेत, पण त्या काँग्रेसकडे पण जास्त असतील. त्यावेळेला आम्ही वाटाघाटी करताना आम्ही तो विचार करू त्यांचा की बाबा आपल्याला जिंकून यायचा कॅटेगरी लावू आणि त्याप्रमाणे आम्ही वाटणीला हे करणार आहोत. आगामी काळामध्ये आपल्या पक्षामध्ये काही जणांची विचारणा चालू आहे का? कारण जर इच्छुक समोरच्या बाजूचे जर काही नाराज झालेत तर असे काही पक्षप्रवेश येणाऱ्या काळामध्ये आपल्या गटात होणार आहेत? आता काही संपर्क तर साधतातच आहेत, पण आधी एवढ्यात आधी बोलून उपयोग नाही. आता कालच निवडणूक डिक्लेअर झालेली आहे. 23 तारखेला तुम्हाला समजेल ते 23-24ला. परंतु कोल्हापुरातले काही जर आपल्या संपर्कात आहेत ना, संपर्कात आहेत ना, ते गेलेले आहेत, ते पण रडतातच आहेत ना. आता बघूया तिकडनं त्यांना काय मिळत आहे, त्यांच्या वाटेला काय येत आहे त्याच्यात येतील. पण आम्ही पण जो कॅटेगरी आम्ही लावणार आहोत, त्यांनी खरोखरच पक्षाची गद्दारी केली त्याला आम्ही उभे करणारच नाही आहे. खरं तर कॅटेगरी आमचा असतो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.